आपण आहार, व्यायाम, वजन याबद्दल खूप बोलतो, पण झोपेबद्दल शक्यतो कोणीच बोलत नाही किंवा झोपेकडे दुर्लक्ष होतं. पण अपुरी किंवा खराब झोप यामुळे रोगप्रतिकारक शक्ती, हार्मोन इम्बॅलन्स किंवा बायोलॉजिकल क्लॉक यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. तसंच इन्सोमिया किंवा कॅन्सर यासारख्या आजारांची भविष्यामध्ये रिस्क देखील वाढू शकते. नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नक्की झोप म्हणजे काय, त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम कसा होतो आणि ज्यांना झोप लागत नाही किंवा सतत रात्री विचार असतात त्यांच्यासाठी काही 5 ते 6 टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्लीपीनेस किंवा झोप म्हणजे काय ते बघूयात. आपल्या मेंदूमध्ये अनेक न्यूरॉन्स असतात. त्यापैकी काही सेट ऑफ न्यूरॉन्स हे आपल्याला झोप येण्यासाठी मदत करतात. या न्यूरॉन्सची महत्त्वाची 2 कामं असतात. एक काम म्हणजे आपल्याला सतत जागे ठेवणे आणि दुसरं काम म्हणजे आपल्याला रात्री योग्य वेळेला झोप आणणे. आणि हे सेट ऑफ न्यूरॉन्स बायोलॉजिकल क्लॉकसोबत मिळून काम करत असतात. त्यामुळे आपल्याला रात्र झाली की योग्य वेळेला ऑटोमॅटिक झोप येते. आता ज्यांना बायोलॉजिकल क्लॉक काय असतं ते माहीत नाही, त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओनंतर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता. आपल्याला किती झोप गरजेची आहे? बाय रिसर्च आपल्याला 7 ते 8 तास प्रॉपर झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला डाऊट असेल की तुम्ही प्रॉपर झोपत आहात की नाही, तर त्यासाठी तुम्ही स्वतःला असे काही प्रश्न विचारा, जसे की मला सकाळी काम करताना कामाच्या ठिकाणी सतत झोप येते का? किंवा माझं फंक्शनिंग प्रॉपर होतं आहे की नाही? मला सतत कामाच्या ठिकाणी डुलक्या येतात का? किंवा काम करताना सतत झोपावंसं वाटणं. जर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो किंवा येसमध्ये आली, तर याचाच अर्थ तुमची झोप ही 7 ते 8 तासांपेक्षा नक्कीच कमी आहे आणि ती प्रॉपर देखील होत नाही. तुम्ही एक दिवस जरी उशिरा झोपलात किंवा तुमची 7 ते 8 तासापेक्षा झोप कमी झाली, तर नक्कीच तुमचा दुसऱ्या दिवशी त्या कामावरती किंवा आपण म्हणू शकतो तुमच्या फंक्शनिंगवरती त्याचा इमिडिएट परिणाम दिसून येतो. आता झोपेचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होत असतो? तुम्ही जर प्रॉपर झोप घेत नसाल, पुरेशी झोप घेत नसाल, तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट तुमच्या दुसऱ्या दिवशी कामावरती होऊ शकतो, तुमच्या फंक्शनिंगवरती होऊ शकतो. तुम्हाला सतत कामाच्या ठिकाणी झोप येऊ शकते किंवा तुम्ही प्रॉपर फंक्शनिंग करू शकणार नाहीत. त्याबरोबरच तुमची इम्युन सिस्टीम देखील वीक व्हायला सुरुवात होते. जर का तुमचं हे सातत्याने असेल किंवा कंटिन्युअसली तुम्ही अपुरे झोपत असाल किंवा तुमची झोप प्रॉपर होत नसेल, तर त्याचा परिणाम भविष्यामध्ये तुम्हाला इन्सोमिया असेल, हायपरटेन्शन असेल, हृदयविकाराचे वेगवेगळे आजार असतील किंवा बघायला गेलं तर कॅन्सर यासारखी रिस्क देखील भविष्यामध्ये आढळून येऊ शकते. आता झोपेची योग्य वेळ काय? तुम्ही किती तास झोपतात हे तर महत्त्वाचं आहेच. त्याबरोबरच तुम्ही रात्री किती वाजता झोपतायत रोज आणि किती वाजता उठतात हे देखील खूप महत्त्वाचं आहे. यामुळे होतं काय, तुम्ही जर का रोज सेम टायमिंगला झोपत आणि उठत असाल, तर तुमचं सर्कॅडियन रिदम हे ऑटोमॅटिकली ट्रेन होतं आणि तुम्हाला रोज सेम टायमिंगला झोपायला आणि उठायला देखील मदत करतं. ज्यांना झोपेशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत त्यांनी पहिल्यांदा या गोष्टीवरती काम करणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबरच जेवणाच्या, व्यायामाच्या, झोपायच्या वेळेचं जर तुम्ही शेड्यूल बनवलं, तर तुमची माइंड आणि बॉडी ऑटोमॅटिकली प्रत्येक गोष्ट त्याच टायमिंगमध्ये करण्यासाठी ट्रेन झालेली असेल आणि त्याचाच फायदा किंवा त्याचीच मदत तुम्हाला स्लीपिंग सायकलमध्ये देखील होऊ शकते. आता ज्यांना झोप येत नाही किंवा झोपलं की सतत डोक्यामध्ये कंटिन्यूअस विचार असतात, तर बाय रिसर्च मी तुम्हाला आता काही टिप्स सांगणार आहे. तर त्याचा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आता त्यामध्ये सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे झोप येत नसेल तर पहिल्यांदा बेडवरून उठा. आता हे थोडंसं ऐकायला थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी वाटू शकतं, पण हेच सत्य आहे. काही लोक ज्यांना झोप येत नाही ते फक्त बेडवरती पडून असतात छताकडे बघत आणि डोक्यामध्ये सतत वाईट किंवा चांगले कंटिन्युअस विचार चालू असतात.
जर का तुमचा विचार कंटिन्यूस डोक्यामध्ये चालू असतील तर कधी कधी झोपायला देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा वेळेला जर का तुम्ही पहिल्यांदा बेडवरून उठून काहीतरी ॲक्टिव्हिटीज जसं की रीडिंग असेल किंवा जर्नलिंग असेल किंवा पझल सॉल्व्हिंग असेल, अशा काही ॲक्टिव्हिटीज केल्या तर ॲटोमॅटिकली तुम्हाला झोप लवकर यायला मदत होऊ शकते. त्यामध्ये दुसरी टिप आहे ती म्हणजे रात्री झोपायच्या आधी खूप हेवी जेवू नका. हे पण थोडं ऐकायला वियर्ड वाटू शकतं, कारण की खूप लोकांना असं वाटतं की रात्री एकदम पोट भरून गच्च जेवलात की आपल्याला लवकर झोप येऊ शकते, पण तसं नाहीये. याचाच शरीरावरती विरुद्ध परिणाम देखील होऊ शकतो. मग तुम्हाला ॲसिड रिफ्लक्स रात्री होऊ शकतं किंवा हार्टबर्न असेल किंवा पोटामध्ये गडबड देखील होऊ शकते. एवढं तुम्ही रात्री तुमची झोपायची वेळ जवळ आलेली असताना हेवी खात असाल तर तेवढेच तुम्हाला झोप लेट येण्याचे देखील चान्सेस असतात किंवा मध्यरात्री देखील तुम्हाला जाग येऊ शकते. सो त्याच्यामुळे किमान झोपायच्या वेळेमध्ये आणि तुमच्या डिनरमध्ये ॲटलिस्ट 2 तासाचा किमान मॅक्सिमम 4 तासांचा आयडियल 4 तासांचा गॅप असणं खूप महत्त्वाचं आहे. खूप लोकांना रात्री डिनर नंतर परत भूक लागते. त्यावेळेला शक्यतो कॅफिनेटेड किंवा तिखट हाय फॅट असलेले शक्यतो पदार्थ खाणं पूर्णपणे टाळा. त्यामध्ये तिसरी टिप आहे ती म्हणजे शक्यतो दुपारनंतर किंवा संध्याकाळनंतर कॉफी पिणं पूर्णपणे टाळा. कॅफीन म्हणजेच कॉफी आपल्या ब्रेनमधील ॲडेनोसाईन नावाचं केमिकल ज्यामुळे आपल्याला झोप येते, हे केमिकल ब्लॉक करायला मदत करतं. आता जर का आपण दुपारी सुमारे 2च्या सुमारास जर कॉफी पिली तर शक्यतो आपल्याला रात्री थोडीशी झोप यायला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा झोप ही थोडीशी लेट येऊ शकते, कारण कॉफीचा असर हा बराच दीर्घकाळपर्यंत असतो. तर त्यामुळे शक्यतो ट्राय करा की तुम्ही सकाळी कॉफी प्याल रादर दॅन दुपारनंतर किंवा संध्याकाळनंतर कॉफी पिणं पूर्णपणे टाळा. यामध्ये चौथी टिप आहे ती म्हणजे स्क्रीन टाईम कमी करा. मी बायोलॉजिकल क्लॉक किंवा सर्कॅडियन रिदम यावरती मगाशी म्हटलं तसं सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. त्यामध्ये मी हा पॉईंट इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. या व्हिडिओनंतर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघू शकतात. तर या इथे मी थोडक्यामध्ये सांगते. आपले फोन्स असतील, मोबाईल्स असतील किंवा टॅबलेट्स असतील, हे ब्लू लाईट इमिट करत असतात. त्यामुळे होतं काय, आपल्या ब्रेनला असा सिग्नल जातो की अजूनही दिवस आहे किंवा प्रकाश आहे. त्यामुळे मेलाटॉनिनचं सिक्रेशन हे लेट होतं किंवा मेलाटॉनिनचं सिक्रेशन हे ब्लॉक केलं गेलं जातं. जेवढ्या लेट मेलाटॉनिनचं सिक्रेशन बॉडीमध्ये व्हायला लागतं तेवढीच आपल्याला झोप ही उशिरा येते. त्यामुळे शक्यतो ट्राय करा की किमान झोपायच्या अगोदर तासभर आधी का होईना फोन बघणं पूर्णपणे अवॉइड करा. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर झोप यायला मदत होऊ शकते. आता यामध्ये 5वी टिप आहे ती म्हणजे डिझाइन बेड टाईम रुटीन. जसं आपल्या दिवसभराचं संपूर्ण शेड्यूल असतं किंवा रुटीन असतं, तसंच तुम्ही झोपायच्या आधीचं काही रुटीन सेट करू शकतात. कारण आपल्या मेंदूला रुटीन किंवा शेड्यूल हे खूप जास्त आवडतं. तुम्ही झोपायच्या आधी काही ॲक्टिव्हिटीज प्लॅन करू शकतात. उदाहरणार्थ दात घासणे असेल, स्किन केअर रुटीन असेल किंवा ड्रेस फॉर द बेड असेल, प्रेइंग, मेडिटेशन, जर्नलिंग इत्यादी गोष्टी तुम्ही जर का झोपायच्या आधी केलात तर नक्कीच आपल्या मेंदूला असा सिग्नल जातो की आता झोपायची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला अर्थातच लवकर झोप यायला देखील मदत होते. यामध्ये 6वी टिप आहे ती म्हणजे तुमची रूम ही थंड आणि डार्क असली पाहिजे. नक्कीच जर का त्या रूममध्ये खूप जास्त गरम होत असेल किंवा सफोकेशन होत असेल तर याचा डायरेक्ट परिणाम हा तुमच्या झोपेवरती होत असतो. त्यामुळे तुम्हाला उशिरा झोप येऊ शकते. सो नक्कीच ट्राय करा की तुम्ही ज्या रूममध्ये झोपत आहात तिथे फॅन किंवा तुम्ही खिडकीच्या जवळ किंवा खिडकी ओपन ठेवून झोपत आहात. त्यामुळे होतं काय की तुमची रूम ही थंड होते आणि थंड झाली की नक्कीच तुम्हाला लवकर देखील झोप येऊ शकते. आणि त्याबरोबरच तुमच्या रूममध्ये अंधार असणं खूप गरजेचं आहे. जर का रूममध्ये सतत कुठून तरी प्रकाश येत असेल तर शक्यतो ट्राय करा एकतर रूममध्ये अंधार असला पाहिजे, नाहीतर तुम्ही आय मास्क लावून झोपत असाल किंवा तुम्ही लाईट ब्लॉकिंग पडद्यांचा देखील वापर करू शकतात. यामुळे देखील तुम्हाला लवकरात लवकर झोप लागू शकते. या होत्या काही छोट्या टिप्स की ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर झोप यायला मदत होऊ शकते. पण जर का तुमचा रोजचा सततचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही एकदा डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करणं खूप गरजेचं आहे.
त्याबरोबरच सतत शरीराला काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी, व्यायाम असेल किंवा दररोजच्या कंपल्सरी 10,000 स्टेप्स करणं गरजेचं आहे. सतत जर तुम्ही शरीराला दिवसभरात दमवलं तर ॲटोमॅटिकली रात्री शरीर दमलं की लवकरात लवकर तुम्हाला झोप यायला मदत होऊ शकते. थँक यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.